एक सिंपल आहे फॉर्म्युला. कोणता दिलेला आहे? लिमिट. बघा वरती तर लिहिलं आहे, बट मी इथं सांगतो. लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए, लिमिट ॲज एक्स टेन्स टू ए, एक्स रेज टू limit as x tends to a, x raised to n minus a raised to n, x and a minus raised to n divide by x minus a, ह्या दोघांचं सबट्रॅक्शन इज इक्वल टू n जो वरती आहे इंडेक्सला तो a रेज टू हा जो आहे a, आणि या n ची व्हॅल्यू -1. आन्सरमध्ये इथं x नाही आहे, लक्षात घ्या. आलं लक्षात? इन जनरल आता इकडे आपण एक्झाम्पल बघूच, इथं लक्षात येईल तुम्हाला. म्हणजे जेव्हा एक्स टेन्स टू ए, ह्या दोघांचा सबट्रॅक्शन डिनॉमिनेटरला आहे आणि या दोघांचीच वरती पॉवर आहे की जी सेम आहे इंडेक्स, त्यांच्यात ते सबट्रॅक्शन आहे. तर त्यावेळेला तुम्ही असं लिहू शकता एन इथे, ओके, ए इथे, आणि पॉवर n-1 याच्यापेक्षा एकने कमी इंडेक्स. ठीक आहे. नाव we are going to see the example. नेहमीप्रमाणे सगळ्यात पहिले आपण लिहिणार गिवन. गिवन काय? लिमिट ॲज एक्स टेन्स टू 5, एक्स रेज टू 4 - 625 अपॉन एक्स -5. मग सगळ्यात पहिलं आपलं जे काय मेन टार्गेट आहे, विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेन्स टू 5. आता ऑलरेडी डिनॉमिनेटरला दिसतंय एक्स टेन्स टू जो आहे त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन आहे. मग विचार करायचा आपण, जेव्हा तुम्हाला तिथं फॉर्म्युला भेटलेला आहे इथे, आता आपल्याला माहिती आहे हा फॉर्म्युला आपण इथे अप्लाय करणार आहे हे आपल्याला माहिती आहे, म्हणून आपण त्याच पद्धतीने विचार करतो. पेपरला ते सांगत नाही, तुम्हाला फक्त म्हणतात इव्हॅल्युएट, हे इव्हॅल्युएट करा एवढंच तुम्हाला ते म्हणणार आहे. बाकी असं दुसरं काही तिथं म्हणणार नाही आहे. डायरेक्टली म्हणणार हे इव्हॅल्युएट करा. आता लिमिटमध्ये तर पुढे एवढ्या एक्सरसाइज आहेत, बरेच काही ना काही टाईप्स वेगवेगळे आपल्याला बघायचे. तुम्हाला फ्रॉम द स्टार्ट विचार करावा लागतो की ह्या फॉर्म्युल्यामध्ये बसतोय का, ह्या टाईपमध्ये बसतोय का एक्झाम्पलमध्ये. तर याची आयडिया कशी आहे की जेव्हा एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे, बेसिकली ह्या इथे जो टेन्स टू त्याचं सबट्रॅक्शन इथं असतं, किंवा हा जो फंक्शन आहे त्याची काहीतरी पॉवर, काय पॉवर दिली तुम्हाला, एक्स रेज टू 4 मायनस इकडची एक काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू. आता बघा इथे 5 आहे, तर बाय फॉर्म्युला बघा इथं ए तर इथं ए, म्हणजे समजा इथे 5 आहे तर आपण इथे 5 लिहू, ब्रॅकेट रेज टू 625 आहे. नंतर याची पॉवर एन आहे तर इथे पण पॉवर काय आहे, एन. इथे 4 येते, इथं काय असला पाहिजे 4. पण चेक करायचं 5 × 5 × 5 × 5 4 टाइम्स तो 625 येतो का, येणार. 5 × 5 25, 5 × 5 25, 25 × 25 625, म्हणजे बरोबर लिहिलं आहे. मग बाय दिस फॉर्म्युला विच इज इक्वल टू लिमिट, याचं डिरेक्टली कसं येणार आहे, एन, पहिले एन लिहितो, एनची व्हॅल्यू किती आहे 4, ए रेज टू ए किती आहे 5, 5 रेज टू n-1, 4 - 1, here it is 5 cube which is equal to 4 × 125. Here it will be answer is 500. Are you getting this? आलं लक्षात? यात काय अडचण आहे तुम्हाला? ठीक आहे. नाव वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट पॉईंट, नेक्स्ट एक्झाम्पल. इथं काय दिलं आहे त्यांनी बघूया. क्वेश्चन नंबर 2. तुम्ही म्हणणार सर इथे जर बघितलं गिवनमध्ये, चला पहिले त्यांनी काय दिलं ते बघूया. लिमिट एक्स टेन्स टू 2, वरती दिलं आहे एक्स रेज टू 7 - 128, एक्स रेज टू 5 - 32. तुम्ही म्हणणार सर इथे जर आपण बघितलं तर जो टेन्स टू आहे एक्स -2, एक्स म्हणजे एक्स टेन्स टू 2, तर एक्स -2 इथं तर काय दिसत नाही. दुसरी गोष्ट, जे डिनॉमिनेटरला टर्म आहे त्याला पॉवर पण नको आहे. बघा ना फॉर्म्युलामध्ये आपल्याला त्याला पॉवर आहे का डिनॉमिनेटरला, एक्स रेज टू 1 आहे, ए रेज टू 1 आहे, त्याला पॉवर पण नको आहे. पण इथं पॉवर किती दिलेली आहे 5. मग आपण काय करू, आपल्याला जसं पाहिजे तसं आणू. काय करूया आपण इथे,
लक्ष द्या, डिवायडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय एक्स मायनस 2. या टर्मने आपण काय करू, त्याला डिवाइड करूया. म्हणजे आपण काय करू, विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 2. इथे बघा एक्स रेस टू 7 मायनस 128 अपॉन एक्स मायनस 2 अपॉन एक्स रेस टू 5 मायनस 32 अपॉन एक्स मायनस 2. यात काय अडचण आहे, समजलं? असं का केलं, कारण बाय फॉर्म्युला आपल्याला जी टर्म पाहिजे होती की त्या टर्मच्या डिनॉमिनेटरला याचं सबट्रॅक्शन पाहिजे, ते भेटत तिथे दिलेलं नव्हतं, तर आपण न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला घेतलं. मग आता आपण याला आपल्या टर्ममध्ये आणूया, विच इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू 2 अपॉन लिमिट एक्स टेंड्स टू 2. इथे काय होणार, एक्स रेस टू 7 मायनस खाली एक्स मायनस 2 आहे, तर इथे पण 2 पाहिजे आणि याची पॉवर जी 7 आहे ती पण इथं 7 पाहिजे. करून बघा, 2 रेस टू 7 128 भेटून जाणार. सिमिलरली डिनॉमिनेटरला तसंच होणार, इथं एक्स मायनस 2 आहे, एक्स रेस टू 5 मायनस हा 2 इथे आणि पॉवर सेम 5. यात काय अडचण आहे, ओके. मग आता इथं बघा, लक्ष द्या, पुढे काय आहे, हिअर इट इज द टर्म विल लाईक बाय द फॉर्म्युला आपल्याला काय भेटणार आहे बघा, विच इज इक्वल टू एन. एची व्हॅल्यू किती इथे 2, 7 मायनस 1 अपॉन इथं एची एनची व्हॅल्यू किती 5, 2, 5 मायनस 1. 7/5 आपण तसंच ठेवू. 2 रेस टू 6 इथं 2 रेस टू 4. 2 इंटू 2 इंटू 2 6 टाइम्स, 2 इंटू 2 4 टाइम्स, 4 2 कॅन्सल झाले. 7/5 इथं 2चा स्क्वेअरच उरेल ना. किंवा मग असं बघा, 2 रेस टू 6, 2 रेस टू मायनस 4 वर गेल्यावरती 6 मायनस 4 किती होणार, इथे 2 होणार. म्हणजे इथे आलं 2 रेस टू 2 किती आलं 4. फायनल याचं आन्सर लिहूया, which is equal to 28/5. This is the final answer. यात काय अडचण आहे, मला वाटतं यात काय अडचण असायचं कारण नाही. नाउ नेक्स्ट पॉइंट वी आर गोइंग टू सी नाव. एव्हरीवन, हिअर इट इज द टर्म गिवन. काय दिलंय, ह्या वेळेला तुम्हाला LHS आणि RHS दोन्ही दिलेले आहेत. LHS आणि RHS दोन्ही दिलेले आहे. आणि LHS आणि RHS दिलेले असताना बघा, लिमिट एक्स टेंड्स टू 4 एक्स रेस टू n मायनस 4 रेस टू n अपॉन एक्स मायनस 4, याची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. किती दिली आहे 48. किती दिलेली व्हॅल्यू 48 दिलेली तुम्हाला व्हॅल्यू. ओके. मग या केसमध्ये तुम्हाला विचारलं एन किती, अननोन विचारलाय तुम्हाला एन किती आहे. फॉर्म्युला अप्लाय करा. इथं काय एन, इथे लिहिणार एन, नंतर एची व्हॅल्यू 4 रेस टू मायनस 1, हिअर इट इज 48. आता बघा, तुम्हाला टास्क आहे मेन. काय टास्क आहे, तुम्हाला असा इथं एन शोधायचा आहे की तो पुटअप केला की तो 48 आन्सर आला पाहिजे. काय आलं पाहिजे, एक कन्सिडर करू, एक रॅन्डमली कन्सिडर करू. समजा मी इथं 3 पकडला, किंवा एक कन्सिडर करू, समजा एन मी 5 पकडला, कन्सिडर केला. ठीक आहे. 4 रेस टू 5 मायनस 1, कारण इथं पण 5 येणार, एकने व्हॅल्यू कमी. 5 4 रेस टू 4, 4 रेस टू 4 किती झाले, हे 64 इंटू 5, तर 48च पाहिले. ही व्हॅल्यू वाढते, मग याच्यापेक्षा कमी पाहिजे हे कळालंय. मग 5च्या ऐवजी 3 घेऊया. 3 4 रेस टू, एकने व्हॅल्यू वरती कमी म्हणजे 2. 3 इंटू 4चा स्क्वेअर 16, हे 48 येते डिरेक्टली. म्हणजे लक्षात घ्या एन किती येतो इथे, त्या पॅटर्नमध्ये त्याला केलं की. मग बघा, याला आपण लिहूया विच इज इक्वल टू, लक्ष द्या, देअरफॉर n 4 रेस टू n मायनस 1, आणि 48ला आपण लिहू 3 इंटू 4 रेस टू 3 मायनस 1. 48ला आपण असं लिहिलं, त्याची व्हॅल्यू 48 येते.
दिस इम्प्लाइज दॅट एन इज इक्वल टू किती आला 3 आला. एन इज इक्वल टू किती भेटला तुम्हाला 3 या केसमध्ये. तसंच तुम्ही जर बुकमध्ये बघितलं तुम्हाला सगळे क्वेश्चन सॉल्व नाही करायचे आहेत. ठीक आहे. टेन्स टूचे नंबर 4 जो आहे टेन्स टू तो बाय सबस्टिट्यूशन आहे. क्वेश्चन नंबर 4 काय आहे बाय सबस्टिट्यूशन. आता मला पण लक्षात येत नाही की त्यांनी ह्या एक्सरसाइजमध्ये का टाकले त्याला. तो पुढचा टाईप आहे पुढे भेटणार आहे आपल्याला ते पण त्याचे एक्झाम्पल्स काही त्यांनी इथं पुटअप केलेले आहेत. वी विल लुक that particular examples afterwards. Okay, and we are going to first second third we already solved. आणि 7.1 मधले कोणते बघायचे लक्ष द्या. बघा 7.1 इथे आहे. यातला फर्स्ट क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. ओके, सॉल्व दिस पर्टिक्युलर डायरेक्ट मेथड. ही क्वेश्चन 1 मध्ये काय आहे लास्ट याला बघितलेलं ना आपण डायरेक्ट मेथड. डायरेक्ट आन्सर टाकायचं. त्याच्यामध्ये एक असंही बघितलं होतं की आन्सर नव्हतं भेटत त्याला आपण सॉल्व करून केलं होतं. ठीक आहे. मग आता क्वेश्चन 1 पूर्ण बघायचं आहे. क्वेश्चन 2 मधला फर्स्ट तो पण बघायचा आहे. ठीक आहे. हे सॉल्व करायचं आहे. 2 3 4 ऑल द पॉसिबल. क्वेश्चन 1 अँड क्वेश्चन 2 कंप्लीट बघा. क्वेश्चन 2 मधले सगळे क्वेश्चन 1 मधले सगळे 7.1चे. ठीक आहे. ॲज अ होमवर्क सगळे सॉल्व करायचे ते. आणि आता तुम्हाला लिहायचं आहे इथून स्टार्ट रायटिंग डाऊन.